नमस्कार. मी तुमचा ॲस्ट्रोवास्तू कन्सल्टंट मंगेश पोवळे. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज 1 जानेवारी 2026 अर्थात इंग्रजी म्हणजेच गॅग्रियन कॅलेंडरचं आजचा पहिला दिवस. तर आज मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. प्रशांत महासागरावरती एक छोटंखानी विमान फार दिमाखानी उडत होतं आणि अचानक त्या विमानाला आग लागली. विमानाने पेट घेतल्यामुळे विमानातील बहुतेक पॅसेंजर किंवा प्रवासी हे मृत्युमुखी पडले. त्यातील फक्त एकच प्रवासी जो आहे तो जीवित वाचला आणि त्यांनी समुद्रात पोहून जवळच एक बेट त्यांनी गाठलं. त्या बेटावरती त्यांनी शोधाशोध केली, काही मनुष्यवस्ती आहे का किंवा खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे. तर त्याच्या लक्षात आलं की ते निर्जन बेट असून तिथे खाण्यापिण्यासाठी पुष्कळ फळाफळाची उपलब्धता होती. त्या दिवशी थकल्यामुळे तो लवकरच झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे तो जागा झाला. त्यांनी उठता क्षणी बघितलं की एका ठिकाणून भरपूर क्षितिजावरती प्रकाश त्याला दिसून येत होता. त्यांनी अंदाज केला की ही बहुधा इथून सूर्य उगवेल आणि जसा जसा सूर्य वरती आला तसंच त्याचा तो अंदाज खरा ठरला आणि त्याला लक्षात आलं की ही पूर्व दिशा आहे. त्यांनी लगेचच एक जमिनीवरती बाण केला स्वतःपासून सूर्याकडे आणि त्या बाणाच्या आधारे त्यांनी पूर्व दिशेची निश्चिती केली. त्यानंतर त्यांनी एका झाडावरती एक उभी रेष मारली आणि त्या रेष अर्थात त्यांनी दिवस त्याच्या खुणा करायला सुरुवात केली. रात्र झाल्यानंतर त्यांनी चंद्र उगवण्याची वाट पाहिली. तर चंद्र थोडासा उशिराने उगवला. त्यामुळे त्याच्या हेही लक्षात आलं की आता हा कृष्ण पक्ष चालू आहे. कारण शुक्ल पक्षामध्ये चंद्र दिवसा उगवतो आणि कृष्ण पक्षामध्ये तो रात्री उगवतो. त्यामुळे त्याला पक्षाचा अंदाज आला. रात्री अनेक नक्षत्र, तारे आणि इतर ग्रहांची रचना पाहून त्यांनी लगेचच उत्तरेकडे ध्रुवतारा शोधून काढला. अशा तऱ्हेने त्यांनी उत्तर दिशेचं सुद्धा एक मार्किंग जमिनीवरती करून ठेवलं. त्याला आता चारही दिशा सापडल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होताच त्यांनी पुन्हा एक जमिनीवरती एक उभी काठी काढली आणि त्याच्याभोवती एक वर्तुळ काढून त्या सूर्याच्या जशा जशा सावल्या पडत गेल्या, त्या काठीची सावली सूर्याच्या उन्हामुळे पडत गेली, त्याला मार्किंग करून त्यांनी तासांची रचना करून घेतली. त्याला नंतर काही दिवसांनी लक्षात आलं की सूर्य जो आहे ते रोज थोडा 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 उत्तरेकडे सरकत चाललाय. त्याच्यावरून त्यांनी अंदाज केला की आता सूर्याचं उत्तरायण चालू आहे. मग अशा तऱ्हेने सूर्याच्या उत्तरायणाप्रमाणे त्याला ऋतूंचा अंदाज होऊ लागला. तर तुम्हाला आतापर्यंत ही गोष्ट ऐकल्यावरती तुमच्या लक्षात आलं असेल, ही गोष्ट आहे रॉबिन्सन क्रुसोची याची. हा एक प्रवासी होता जो स्वतःच्या रिअल लाईफमध्ये अशा तऱ्हेने विमान अपघातात बचावला होता आणि मग त्यांनी त्याचं स्वतःचं लाईफ इतके दिवस त्या निर्जन बेटावर राहून स्वतःचं आयुष्य कसं राखलं आणि त्याचा जो प्रवास जो त्यांनी केला तो जितका महत्वाचाच तितकाच त्यांनी जो कालमापन केलं ते समजून घेणं महत्वाचं. त्याला खगोलशास्त्राचं ज्ञान असल्यामुळे त्यांनी सूर्याची उगवण्याची दिशा, ध्रुवतारा, इतर नक्षत्र, चंद्राचं पक्ष, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, सूर्याचं उत्तरायण, दक्षिणायन या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन त्यांनी दिशांचा, वेळेचा आणि त्याचबरोबर ऋतूंचा असा अंदाज करून अनेक वर्ष त्याने त्या निर्जन बेटावरती काढली. आपल्यासाठी त्याने जो कालगणना केली ती फार महत्वाची आहे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की ही कालगणना त्याला एका दिवसात किंवा एका क्षणात सहजासहजी सापडलेली नसून त्याला अनेक दिवसांचे परिश्रम करावे लागले आणि त्याचप्रमाणे आपल्या मानव वंशातील पूर्वजांनी अनेक शेकडो वर्षांचा अभ्यास करून वेगवेगळ्या पद्धतीने कालगणना ज्या निश्चित केल्या त्या कालगणनांना नंतर आपण कॅलेंडर किंवा पंचांग असं म्हणू लागलो. जगभरातील खगोलप्रेमीने अनेक शतकांच्या अभ्यासानंतर जी कॅलेंडर्स तयार केली किंवा पंचांग निर्माण केली त्यामध्ये भारतीय पंचांग, इजिप्शियन पंचांग, यहुदी पंचांग, बॅबिलोन पंचांग, रोमन कॅलेंडर, ज्युलियस कॅलेंडर, ऑगस्टस कॅलेंडर अर्थात हा ऑगस्टस जो राजा होता त्यांनी स्वतःचं नाव ऑगस्ट महिन्याला दिलं, तो ऑगस्टस त्याचं कॅलेंडर आणि शेवटी ग्रेगरियन कॅलेंडर. हे ग्रेगरियन कॅलेंडर जेव्हा फायनल म्हणजे कम्प्लीट झालं त्यानंतर इंग्रजांनी जवळजवळ 170 वर्षांनंतर ते कॅलेंडर एक्सेप्ट केलं
आणि इंग्रज हे जसे जगभर त्यांनी राज्य केल्यामुळे हे ग्रेगोरियन कॅलेंडर जे आहे ते जगभर स्वीकार्य केलं गेलं. आणि आज आपण जे 1 जानेवारी 2026 हे नवीन वर्ष किंवा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणतो, तो ग्रेगोरियन कॅलेंडरचा पहिला दिवस आहे. आपल्याकडचं जे पंचांग मी मगाशी उल्लेख केला, त्या नावाप्रमाणेच तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण या 5 अंगांचं मिश्रण असं ते पंचांग आपण मान्यता दिलेलं आहे. सायन आणि निर्यन हे 2 शब्द पंचांग म्हटले की पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये येतात. या दोन्हीमध्ये आयन हे निश्चित आहे, दोघांमध्ये सायन आणि निर्यन. तर आयन हे फिक्स आहे आणि सूर्य जो आहे तो वसंत संपात बिंदूपासून जे त्याचं जे भ्रमण आहे ते करत असताना तो वसंत संपात बिंदू तो हळूहळू मागे सरकत आहे. म्हणजेच 50.2 अशा विकलांनी तो दरवर्षी मागे पडत चाललेला आहे. असं कल्पना करून, राशींची कल्पना किंवा मांडणी करून जे पंचांग किंवा जे कॅलेंडर पाहिलं जातं ते सायन असतं. आणि जे तो वसंत संपात बिंदू स्थिर मानून तिथे 12 राशींची कल्पना करून सूर्याचं भ्रमण जे पाहिलं जातं आणि त्याचबरोबर चंद्राचं भ्रमण, त्याचा जो अभ्यास केला जातो ते म्हणजे निर्यन कॅलेंडर. महाराष्ट्र आणि भारतभर हे निर्यन कॅलेंडर बहुतेक वापरलं जातं. आणि अशा या इंग्रजी दिवसाचा पहिला दिवस जरी असला तरी आपलं जे कॅलेंडर आहे, निर्यन जे कॅलेंडर आहे, त्याच्यामध्ये आपण चंद्राचं आणि सूर्याचं दोघांचं जे परिभ्रमण आहे त्याच्यावरनं तिथी आणि त्याचप्रमाणे वारांची रचना, नक्षत्र, योग आणि करण या सगळ्यांच्या समावेशाने आपण आपलं जे पंचांग किंवा कॅलेंडर ते पाहत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते मला निश्चित कळवा. या आणि अशाच माहितीसाठी तुम्ही मला निश्चित फॉलो करा, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.